चला तर मंडळी, आजपासून नक्कीच तुम्ही बाहेरचे लादीपाव आणणं बंद कराल. कापसाहून हलके जाळीदार लादीपाव करण्यासाठी 2 टीस्पून इन्स्टंट ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घ्यायचं. त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर, अर्धा कप कोमट पाणी घालून 15 मिनिटं बाजूला ठेवायचं. 15 मिनिटात ईस्ट छान ॲक्टिव्ह झालं. 600 ग्रॅम मैदा चाळून घ्यायचं. त्यामध्ये 1.5 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून तेल घालून मिक्स करायचं. ईस्टचं मिश्रण घालायचं. लागेल तसं कोमट पाणी घालून सैलसर पीठ मळायचं. साधारण 2 ते 2.25 कप पाणी लागतं. छान असा गोळा झाला की 10-12 मिनिटं एकसारखं मळून घ्यायचं. हवं तर किचन ओट्यावर मळा. शेवटी अर्धा टेबलस्पून तेल घालायचं. चांगलं 2 मिनिटं मळायचं. भांड्याला तेल लावायचं. त्यामध्ये हा पिठाचा गोळा चांगला ठेवायचा बंद करून. 2 तास गरम जागेवर प्रूफिंगसाठी ठेवायचं. 2 तासांनंतर पीठ छान फुललेलं आहे. टीनला तेल लावायचं. थोडा मैदा भुरभुरायचा एक्स्ट्रा काढून टाकायचा. छान पंच करून पिठातली एअर काढायची. एकसारखे समान 16 गोळे करून घ्यायचे आणि पावचा आकार देऊन घ्यायचा. वरतून असं गुळगुळीत करायचं, खालून बंद गोलसर करायचं आणि पाव टीनमध्ये ठेवायचं. त्यानंतर बोटांनी हलकासा दाब देऊन पाव असे जरासे पंच करायचे. परत 1 तास गरम जागेवर झाकून सेकंड प्रूफिंगसाठी ठेवायचं. नंतर आता ओटीजी प्रीहीट केलाय. पावला मिल्क वॉश करायचं. 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटं प्रीहीट केला. नंतर आता 180 डिग्रीलाच आपण इथे 15 मिनिटं पाव बेक करणार आहोत. छान बेक झाले की बटर लावायचे. 10-15 मिनिटं झाकून ठेवायचे. डिमोल्ड करायचे. मऊ लुसलुशीत पाव तयार. सविस्तर रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, नक्की पहा.